नमस्कार मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमुळे आता राजकारणामध्ये वेगवेगळे रंग भरायला सुरुवात झालेली आहे आणि मग या उमेदवारीवरून नाराजी, मान अपमान हे नाट्य आता वेगळे राहिलेले नाहीये आणि याच संदर्भाने हा व्हिडिओ आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहोत। मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, संभाजीनगर लोकसभे मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली, ती म्हणजे चंद्रकांत खैरे यांना। आणि याच उमेदवारीबद्दल आग्रही होते ते म्हणजे सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे। आता अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधलं वैर हे काही आता जिल्ह्याला नवीन नाही आणि म्हणूनच या दोघांपैकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि यामध्ये खैरेंनी काहीशी बाजी मारली। परंतु अंबादास दानवे हे नाराज असल्याच्या बातम्या यायला लागल्या आणि यातूनच आता अंबादास दानवे यांना शिवसेनेचं नेतेपद हे जाहीर झालेलं आहे। कुठेतरी नाराजी संपून नेतेपद देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न, परंतु एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती जेव्हा आमदार, विरोधी पक्षनेता आणि आता शिवसेनेच्या नेतेपदावरती बसतोय, त्याच अंबादास दानवेंबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, अंबादास दानवे यांचा जन्म एका साधारण कुटुंबामध्ये झाला। वडील एसटी ड्रायव्हर। लहानपणापासूनच अंबादास दानवे यांना अभ्यासाची आवड आणि म्हणूनच अगदी बोर्डामध्ये येणारा हा मुलगा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठसा उमटवेल अशी पुसटशी कल्पना या कुटुंबाला नव्हती आणि बोर्डात आल्यानंतर कुठेतरी कॉलेजच्या माध्यमातून यांनी राजकारणामध्ये चंचू प्रवेश केला। सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्षातून यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली, परंतु तिथून काढता पाय घेत यांनी शिवसेनेची साथ पकडली आणि शिवसेनेमध्ये अल्पावधीतच नगरसेवक, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता हे सगळे पद भूषवत अंबादास दानवे हे प्रभारी जिल्हा प्रमुख पदापर्यंत येऊन पोहोचले। प्रभारी जिल्हा प्रमुख पद मिळाल्यानंतर मात्र आता वादविवादांना सुरुवात झाली। कुठेतरी एक सामान्य कार्यकर्ता मोठा होत असेल तर आधीच्या नेत्यांना कुठेतरी ते चुकलेलं वाटणार किंवा ते खपणार नाही आणि अशाच प्रकारचं राजकारण जिल्ह्यामध्ये घडायला लागलं। आता यातूनही स्वतःच्या हुशारीवर, स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतः बांधलेल्या संघटनावर विश्वास ठेवत अंबादास दानवेंनी जिल्ह्यावरती आपली पकड मजबूत केली। एकीकडे राजकारणामध्ये उमेदवारी मिळवून निवडणुका लढवत असताना इतर नेत्यांप्रमाणे हे तसं न करता संघटना किती मजबूत होईल यावर लक्ष देत राहिले आणि त्यामुळेच त्याची बक्षिसी म्हणून त्यांना गंगापूर मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं। आता विधानसभेमध्ये त्यांची हार कोणामुळे झाली, का झाली या इतिहासामध्ये आपण जाणार नाही, परंतु त्या विधानसभेमध्ये त्यांना काहीशी माघार घ्यावी लागली आणि हार त्यांच्या काय म्हणावं लागेल त्याला आणि ही हार त्यांच्या जिवारी लागली। परंतु या हरल्यानंतरही थांबणार ते अंबादास दानवे कसले आणि त्यांनी पुन्हा एकदा संघटनेवरती लक्ष देत आपली मजबूत पकड तशीच ठेवत नंतर विधान परिषदेवरती आमदारकी मिळवली। त्यानंतर शिंदे गट जेव्हा बाहेर गेला तेव्हा त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळालं आणि महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलं। आता विरोधी पक्षनेता पद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची चुणूक महाराष्ट्राला दाखवली आणि त्यानंतर लोकसभेच्या उमेदवारीसाठी ते आग्रही राहिले। परंतु ती उमेदवारी जरी मिळाली नसेल तरी एका सामान्य एसटी ड्रायव्हरचा मुलगा आता शिवसेनेचा मराठवाड्यातून नेतेपद मिळवणारा हा व्यक्ती ठरलेला आहे। तर मित्रांनो, अगदी सामान्य कुटुंबातून इथपर्यंत मजल मारणे राजकारणामध्ये कुठली पार्श्वभूमी नसताना हे काही सोपं नाही, परंतु तेच अंबादास दानवेंनी करून दाखवलं। जर मित्रांनो आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।